माग
कारण तुम्ही शरीर मी म्हणायला आणि याची तुम्ही शरीर म्हणायला लागले आणि त्याची तुम्हाला शरीर मी म्हटल्यानं सुटला आणि शरीर मी म्हणायला लागले तुम्हाला शिकवलं नाही तुमच्या मायेनं शिकवलं तुम्ही काही स्वतः मी शरीर आहे याचा निश्चय केला नाही हे तुम्हाला शिकवलेलं आणि हे तुम्हाला शिकवलेलं आहे असं वाटलेलं नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला हे शिकवलं गेलं त्यावेळेस तुम्हाला कळत नव्हतं खरं काय खोटं काय आणि तुम्हाला वाटलं की आम्हाला कळत तुम्हाला चुकीचं मग कळत होत पण चुकीचं वाईट बरोबर कळत कारण तुम्हाला शिकवलं की तुम्ही शरीर आणि शरीर आणि तुम्ही एक हे तुम्हाला माहिती पण तुम्हाला वाटलं आता शिकवलं रिपीट आवाज की आम्ही कोण आहे माणसं आणि ही आमची आई आहे आणि आमचे बाप आणि आम्ही त्यांची मुलं आहेत आणि आमचा नाव आहे असं तुम्ही तुमच्या आईकडून शिकलेले त्या गावातल्या बाया
त्या सगळ्या बायाने तुमचं नाव ठेवलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात उपदलिया पिंडासी नाव नाही तयापाशी ठेविलेली नामेशी ओझे त्यानं जसं नाव ठेवलं बाकीच्यानं हे म्हणालो नाही देव जरी मला हो तर देव नाही देव आणि देव समजतो देव ही त्याची त्यानं मनात समजलं त्याच्या मनात आणि शरीराला मी समजलं कुठं मी समजलं मना आणि कोणाला मी त्याला पाहिलं पाच इंद्रियानं त्याला परंतु पाच इंद्रियाने तो नाही ते जग दिसलं ते मी देव नाही आणि तो शरीर नाही शरीरात तर त्यानं काय केलं शरीर त्यानं जाणलं शरीर जाणलं पण शरीर मी मानलं आणि कापड मी मानलं बंद करून टाक कापड मी मान ते शरीर काय त्याला माहिती आहे कापड मग कापड मी मान कापड्याला जाणलं कुठं माना आणि मन कसं आहे या कापड्यासारखं ठोकर नाही मन सूक्ष्म आहे आणि त्या मनामध्ये मनानं त्या कातड्याचा आकार टाकला आणि त्या कातड्याचा आकार टाकला आणि त्या कातड्याची जाणीव टाकली मग तो काही कापड नाही आणि त्याला वाटलं इतक्या मोठ्या बाया जमल्या आणि भुगड्या फिगड्या खाल्ल्या आणि त्या सगळ्याने याचं नाव आणि यानं मानलं याला वाटलं इतके मोठे आपल्यावर फोटो कशासारख्या खरंच सांगतात मग त्यानं विश्वास आला आणि विश्वास धरून पक्क समजलं की मी कोण आहे ते काय ते घोळायला त्यानं घोळू 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 काय नाव ठेवलं त्यानं तसं झालं आणि ते पक्क त्याला वाटलं जो मी फोटो बिटो काढला त्यानं काय फोटो काढला मस्त घरात लावला असं त्यानं आपल्याला आणि पुन्हा विचार केला साधू संतानं सांगितलं विचार करा क्षणोक्षणाहाती करावा म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की तुम्ही काय करा नेहमी विचार करा पाहा तुम्ही कल्पना केलेल्या आता विचार करा पण नेहमी विचार करा की हे शरीर जे आहे हृदय कुठं विचार करायचा म्हणजे मंदिर आहे तुम्हाला म्हणजे आम्हाला हो मंदिर
कारण तुम्ही मंदिरावाले मंदिर इतकं चांगलं आहे म्हणजे त्याच्याकरता तुम्ही नामस्मरण म्हणून क्षण हाती करावा त्याग करावया पार ना आणि हे देह नाशिवंत आहे खरा नाही नेहमीच नाही आणि तुम्ही नेहमीच कारण सकाळी तुम्ही होते का नाही मग संध्याकाळी काय तसा देह नाही बदलाच लागला म्हणून नाशिवंत देह जाणारे नाशिवंत आहे आणि खरा नाही आणि त्याला काळ पहिल्यासारखा ठेवीत नाही जाणार सगळे जाणार सगळे हे देह खरा नाही तर खरा म्हणतात का खरा नाही म्हणून महाराज आपल्याला शिकवतात की क्षणोक्षणा हाती करावा विचार नदीचं पाणी तेच का नदीचं पाणी तेच कुठे आता जे पाणी दिसत ते दुसऱ्या बाजूने आहे का पा दुसऱ्या दिवशी आहे का दुसऱ्या वर्षी आहे का दुसऱ्या महिन्याला आहे का म्हणून हे खरं नाही रावळाचे रावळा आणि तुम्हाला काय वाटतं हे सगळे माणसं आणि तुकाराम महाराज काय म्हणते हे काही खरे नाही बाबा तुम्ही शहाणे का नाही शहाणे म्हणजे काही खरं नाही आणि तुम्ही ज्याला पाहायला लागले ते खरं नाही आणि शहाणे म्हणून पाहिले नाही हे खरं नाही हे नाशिवंत आहे नाशिवंत देव जाणारे समागमे परमार्थ मरणाऱ्या अर्थाची नाही परमार्थ 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 म्हणजे न मरणारा अर्थ आणि परमार्थ म्हणजे मरणारा अर्थ मरणारा अर्थ म्हणजे काय मरणारी वस्तू आणि परमार्थ म्हणजे न मरणारी वस्तू म्हणून तुम्ही परमार्थाची चाकरी करा नाही तर परमार्थाची चाकरी करता बरं का बघ तुम्ही काय करा नाही तर पैशाच्याच नांगला काय सांगा बापा मग कारण तुम्ही स्वतःच्या बुद्धीनं विचार थोडेच करायला लागेल म्हणून साधू संतांच्या संगतीत राहा ते स्वतःच्या संगतीत विचार करते म्हणून अशा रीतीनं ते विचार करते ते निश्चय करते बुद्धी निश्चय आत्मज्ञान मग तुम्ही हे
हे तुम्ही नाही कारण कारण हे किती किती मोठे आहे ते डोकं एक दोन हात दोन तिसरं छाती दोन पाय असे 4-5 असं किती आम्हाला बरं हिशोब बरोबर आहे का तुम्ही पा तुम्हाला शोभत काय आणि हे पाच ना आणि तुम्ही ते येत तुम्ही किती येत खरं सांगा आणि हे किती आणल्या अनेकाला तुम्ही मी म्हणाले बरोबर आहे का आता कोणी सांगा मग तुम्ही काही बरोबर कधी ना याच्याकरता तुम्हाला म्हणलं संताच्या संगाती संताचे संगती संताच्या संगती शांतपणा तुम्ही कोणी ठरवा तुम्ही का म्हणू लागले मी चालवा दे खरे नाही सांग की खरे नाही वाजणारे की खरे नाही तुम्ही खरे दिसतच नाही पावा संताच्या संगती तपासून घ्या तुमच्या मनानं नका करू त्याच्यानं धोका होईल तुम्हाला धोका तुमच्यामुळं धोका होईल त्याच्याकरता तुम्ही काय करा संताचे संगती मनोमार्ग गती जनावराचा बुजयाचा मांजऱ्याचा सगळ्याचा मार्ग ते आपल्या आपल्या धरणानं काम करते मग तुम्ही बी तसंच करू लागता की याच्या करता कशाच्या बी नाडी लागतात म्हणून संताचे नाडी लागा संताच्या नाडी लाग्यात तुम्हाला कळेल संत सांगते देहा पाचाचा आलेला उसना हे काही एकसारखं राहत नाही आणि तुम्ही मरत नाहीत विठ्ठला सगळ्याचा देह आणि अवयवात आहे देह निरवयव आहे का मग अनेक तुकड्याचा आहे तसं तुम्हाला माहिती आहे की तुमचा असा धरा अनेक द्वारे येतात आणि एक द्वारा अनेक कशाच्या तुकड्या येतात हे अनेक आहेत का एक आहे अनेक आणि तुम्ही किती आहेत खरं सांगा पोटातून सांगा तुम्हाला 2 डोळे येतात तुम्ही किती आहेत तुम्हाला 2 कान आहेत तुम्ही किती आहेत तुम्हाला 32 दात आहेत तुम्ही किती आहेत तुम्हाला 2 नोक आहे नाक आहे तुम्ही किती आहेत मग तुम्ही किती आहेत ये हे तुम्हाला माहित नाही का बरं खरं नाही का बरं एक डोळा उजवा डोळा डावा डोळा उजवा कान डावा कान किती मोठे लागत आणि ताराचे नाही डोळा वेगळ्या ताराचा कान वेगळ्या ताराचा पाय वेगळं वेगळ्या वेगळ्या ताराचे आणि तुम्ही
एक कोणाच्याच चाला कारण हे सगळे याला कळत नाही. अरे नाही याला हेच कळत नाही. हा खरं आहे का नाही? आणि उभं काय साली पाक करायला या देवानी गोडोत पाक करायला आणि त्याला मला परमार्थ हे पैसे जमा करायच्या दाजीला कोणी काय पण स्वतःच्या नादीत लागला आणि त्याच्यामुळं तर कळायले ते आहेत मग सगळे आहेत कोणामुळं कळायले खरं सांगा तुमच्यामुळं ते आहे मग सगळे तुम्हाला कळायला लागले का त्याला तुम्ही करायचे तुम्हाला ते कळायले स्वप्न पडलं समजा मग स्वप्नातले सगळे पदार्थ कोणता करायचे तुमची बायको कोणता ती कुठं तिच्या माहे दिवाळीला आणि तुम्ही कसं काय स्वप्नात मग स्वप्नात तुमची बायको होती का तुमची कल्पना होती तुमची कल्पना होते का तुमची बायको तुमची बायकोच तिकडं कराच्या खाल तिकडं तुम्ही तिच्या त्या दादीला अंतरी म्हणायचे काय नाही बाबा काही नाही का म्हणून याच्या करता संतांच्या संगतीत राहिल्या असते तर संतांना सांगितलं असतं तुम्हाला की तुम्ही संतांच्या संगतीत राहिल्या संतांना जरा तुम्हाला विचार करायला लागला असता त्यानं ते तुम्ही जितके काही तुकडे पाहिले ते तुकडे अनेक होते आणि तुम्ही एक होते मग तुम्ही सगळे तुकडे पाहिले का नाही तुम्ही काय केलं सगळे तुकडे पाहिले मग सगळे तुकडे वेगळे तुम्ही एकट्यानं जाणले का तितके तुकडे एकट्यानं जाणले का नाही मग तुम्ही तिथे ये आणि ते तुकडे ते आहेत कशामुळं तुम्ही त्याला आहे म्हणले त्याला आहे तरी म्हणले का येडे वघारे त्याला ते करायले का त्याला ते करायले नाही ते आहे ना तुम्ही काय म्हणत मग त्यावेळेस बरोबर आहे का मग तुम्हाला अज्ञान होतं का इतके मोठे तुकडे असताना तुम्ही काहीच म्हणले मग हे सगळं मी म्हणायले कोणा असं बरोबर आहे एक हे तर तुम्ही बरोबर आहे हे एकच आहेत का अब तुम्ही काय म्हणाले त्याच्या करता म्हणून सावध आहे सावध होली भजनी भजन करायला लागले तर सावध होऊन भजन करायले का काही कमी ना भजन करायचे म्हणजे एक करायचे मग तुम्ही एक केला आणि हे एक तुम्ही एक का गोठोडो या गोठोड्यात लय मोठे भरले नाकण डोळे कान हातन पायन कुठं मन कुठं काय तुम्हाला जास्त माहिती म्हणून हे सगळे अनेक आमचे मंदिर आहे कारण त्या मनाचा अशा रीतीने तुम्ही विचार करा म्हणून साधू संतांच्या संगती संतांचे संगती म्हणून
मग तुम्ही संतांच्या संगतीत तुम्हाला त्याच्या संगतीत मन जावा. तुमच्या मनानं जाऊ नका, कोणाच्या मनानं जाऊ नका. संतांचे संगती तुम्ही तुमच्या मनाला मार्ग लावा. तुमच्या मनानं जास्तीकडं मन के खुशन दिल का राजा असतो. मग काही करतात त्याचा नियम होत नाही. म्हणून संतांकडून शिका की मनाला कसं काय धोरणानं लावा. आपल्या मनाला धोरणानं लावू नका बरं का. पहा नाही तर वक्ष तोंड करून बसला मग संतांच्या संगती तुम्ही मनाला लावलं तर मग तुम्हाला जीव घेतात. तुमच्या मनानं तुम्हाला वेगळीच वाट लागत, देवच वाटत तुम्हाला. तुम्हाला इतकं सुद्धा खोट कळत नाही. कारण त्याला माहित नाही त्या तुकड्याला तुकडे आहेत म्हणून कुठं माहिती नाही. मग याच्या करता तुम्हाला ते काय वाटते, काही म्हणत्या बाया त्याला भोगड्या खायला घेतल्या. त्या सगळ्या मिळून काय म्हणतात तुम्हाला म्हणतात काय कडू, काय म्हणतात कडूच्या. आमच्या महाराजाला नाव ठेवलं की त्यानं नाव कडूच्या ठेवलं का मग म्हणजे भाऊ मरत होते काही म्हणजे. म्हणून संतांच्या संगतीत तुम्ही शेजारचं अनेकत्व लक्षात घ्या. आणि तुम्हाला तो माहिती की शरीर अनेक तुकड्याच आहे. एक आहे का नाक आहे का पायासारखं, कानासारखं का डोळ्यासारखं नाही. म्हणून तुम्ही जास्त लक्ष ठेवा. तुम्हाला काय होत आहे देवानं तुम्हाला मनुष्य देह दिलेला आहे. तुम्ही काही घेतलेला नाही किंवा तुम्ही मग खराबी बांधला. तुम्ही का मग तुम्ही पाहिला पण तपासला का. तुम्ही पाहिला मग तपासला का. तपासलंच नाही. आम्हाला धक्क्या म्हणले मी म्हणजे का म्हणलं म्हणजे त्या माझ्या म्हणून म्हणतो त्या बाया माझ्या म्हणून काय नाव आहे तुमच्या. आता हे मला लागल्यावर जमाना बदलत. आता तुम्हाला जमत का किती बाया म्हणतायला जाऊ तुझे कडूच्या. त्याला म्हटलं बापूराव महाराज म्हणजे तर बरोबर. पहिल्या बायाचं नाव कडूच्या ठेवलं. वागत नव्हते म्हणजे काय करावं म्हणजे त्याचं नाव घ्यावा कडूच्या. बरं कडूच्या वागत पाहिजे म्हणून
पुढे चालून त्यानं विचार केला की कडूच्या हे नाव काही बरोबर नाही म्हणून याकरता त्यानं टाकून दिलं म्हणून त्याच्याकरता मला सांगते आपल्याला की तुम्ही काय करा म्हणजे विचार का क्षणोक्षणाची करावा तुम्ही काय उगत देणार होता या संसाराच्या घरच्या त्याच्याकरता तुम्ही विचार करा आणि स्वतःच्या संगती तुमच्या मनाला न्या स्वतःच्या संगती तुमच्या मनाला नेलं तर मन खोट मन काय ठरत आणि तुम्ही काय एक तसं तुम्हाला माहिती की किती बी तरंग पाण्याचे झाले तरी एक पाण्यात तरंग पुष्कळ असले लाटा खूप असल्या मग काय होते आता कपड्याच्या चिंध्या खूप केल्या मग काय होत एकच एकच तंतू नाना पटू साड्या आणि लुगडे जगामध्ये बगमदीचे म्हणून याच्या करता साधू संतांनी आपल्याला दृष्टांत दिलेले आहे म्हणून आपल्याला समजून सांगितलेलं आपल्याला सांगितलं की एकच तंतू आहे एकच दोन आहे मग साडी काय खबरा काय कशापासून झाला सगळे जोडे एकत्र आले म्हणून झालं म्हणून इतके मोठे जरी प्रकार दिसत असले तरी एकच वस्तू आहे कापूसच आहे त्याप्रमाणे एकच देव आहे विठ्ठल म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याला कळतच नाही मग ते विटाची सांग्या पाणी मग एकच माती त्या विटाराच्या विटा किती दिसायच्या तुकडे 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 पण एकच माती तस एकच चैतन्य आणि एकच चैतन्य असल्यामुळं काही बी कळायला लागलं तर चैतन्य कळाय आहे कोण आहे कोण चैतन्य कळायला कोण आणि कोणा काय कळायला किती आहे एकच चैतन्य एकच का हे वेगळे तर हे वेगळे तर हे वेगळे तर हे वाडी खेळणे हे मारवाडी हे मराठी हे वेगळे वेगळे नाही हे काय आहे एकच ज्ञान आहे हे याला म्हणजे असणं कशामुळे पृथ्वी आहे पृथ्वी ते कळाले म्हणून आहे आणि कळाली नसती तर करण्यामुळं आहे काय कळाले म्हणून आहे मग काय कळालं म्हणजे पृथ्वी पण ज्ञानाशिवाय कळालं का म्हणून ज्ञान दिसलं नाही पण अक्कल नाही का आपल्याला आपल्याला अक्कल नाही वागा लागला लागला म्हणजे होता म्हणून लागला आणि नसला तर लागला का म्हणून भगवान शंकराचार्यानं सुद्धा मी माती बी नाही न भूमी न तोयम न तेजो न खा न खम न भूमी न तोयम न तेजो न वायू न खम नेंद्रियम वाम इंद्रिय आणि त्याचा गठ्ठा नदीश्याम समूह अनेकांतिकच पाय अनेका सुचुक्त आणि घा झोपी लागली तेव्हा एकाचा मी पत्ता नाही झाला सुचुक्त का सुद्धा आणि मी तर शिल्लक राहिलो एकटा हे कोणीच राहिले नाही हे कोणता मलाच कळालं
आणि मीच राहिलो हे कोणता कळलं? मलाच कळालं. अनेक अनेक पुन्हा अंतिकत्व म्हणजे त्यांचा नाश बी झाला, त्यांचा अंत झाला, राहिले बी नाही. बर अनेक म्हणावं तर झोपीत नसा, पण झोपीत आहेत का? झोपीत नाही, कुठे गेले कोणा जाऊ? आता रात्री स्वप्नातले मोठे मसन वाटा आला होता आणि जागा झाल्यावर काय राहिलं? काहीच नाही राहिलं. अनेक अंतिकत्वात चुकताय का सिद्ध एक मी परमात्मा म्हणजे ते म्हणले का मी कोण आहे का? कडूची आहे म्हणजे का फडूची आहे? ते तर मरूची आहे. म्हणून अशा रीतीने आपण आपली आपुली आपण मनासारखे चाली बघितले कारण याला नाबत नाही म्हणून मागा सांगते आपल्याला कारण मागुताची जन्म पावसे मनुष्य देह हा मिळाला हा पुन्हा मिळाला असं सांगता येत नाही.
कारण हे शरीर मिळायला कारण कर्म आहे आणि पुन्हा कर्म असं मिळतच हे सांगता येत नाही. म्हणून पुन्हा मनुष्य देह मिळेल आणि विचार करता येईल. मनुष्य देह मिळव आणि विचार करता येईल ही काय आपल्या हातची गोष्ट नाही. आपल्याला मनुष्य देह मिळाला पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे. आपल्याला विचार तर करता येत नाही, मग स्वतःची संगती द्यायची पाहिजे. कोणाची बी संगती जमती, मग भिड्यावरणाऱ्या पोराची संगती जमन का? मग कसं चालतं गावात हे तुम्हाला माहित नाही. देवपूजा करता येते का? कोणी करायला लागलं ते करतं का? म्हणून आपल्याला मनुष्यांची संगती मनोमार्ग संगती केल्यावर आपल्या मनाला मार्ग लागतो. आपल्या मार्गाला इतरांच्या संगतीचा रस्ता लागतो का? नाही लागत. आणि संतांच्या संगती, कारण संताला देवाचा रस्ता लागत असतो. त्याला देवाचा रस्ता लागतो त्याला संत म्हणतो. संत कोणता म्हणाव? आणि ज्याला पैशाचा रस्ता लागतो, वावराचा रस्ता लागतो, नोकरीचा रस्ता लागतो, ते काही पंत नाहीत. मित्राला लावला पाहिजे. माणसाला जीवाला पदार्थाचा रस्ता लागू नये, जीवाला जीवाचा दोस्ती लागू नये आणि जीवाला देवाची दोस्ती द्यावा. कारण जीव जीवामुळं नाही आणि जीव जगामुळं बी नाही. जगात किती जरी पदार्थ असले त्याच्यामुळं जीव राहत नसतो. जीव जेव्हामुळे राहत असतो. जीव कोण? आता तुम्ही कोणामुळे? देवामुळे. तुमचा श्वास कोण चाललाय का? तुम्हाला काय? तुम्हाला ध्यान कोणाचं येते नेहमी? तुम्हाला माहिती. आता याला सुद्धा कोणा देवात येते, देवाचं ध्यान येते का? इथं बसले बसल्या कोण येतं ध्यानात? आता आम्हाला काय तुमच्या मनात काय भांगडी म्हणून सगळ्याला कोणाचं ध्यानाचं बापाचं येतं का, माईचं येतं का, बहिणीचं येतं का, बायकोचं येतं का, मोराचं येतं? आम्हाला काय तुम्ही विचार. म्हणून महाराज सांगतात तुम्हाला संत. मग संताच तुम्ही संताचे संगती मनोमार्ग गती. तुमच्या मनाला त्याच्या संगतीनं वळण लावलं मग काय होईल? मग सांगते आकावाची पडली Oh
तुम्ही तुम्ही बी संत कारण तुम्ही देवाचं नाव घ्यायला आणि लोकांना बी घ्यायला आवडेल ना म्हणजे मी घ्यावा आता दुसऱ्याला सांग ना आणि तू लागला पैसे कमवाय लोकांला काय सांगायला त्याला पण गेला त्याला पण गेला तुला काय रोग त्याजवळ तर खूप पैसे दुधाला मग बंडे आणि मी तो माग माग येऊ म्हणून या करता कोणता नाही तर लोकांकडून लागला पैसे सगळ्यांनी पट्टी करायचा त्याला बंड पुन्हा कोणाच्या लोकांच्या जीवावरून काय काम म्हणते ती तुम्हाला पाहिजे म्हणून याच्या करता तुम्ही आपलं देवाचं नाव द्यावे म्हणून तुम्ही देवाचं नाव घ्या तुम्ही देवाचं नाव घेतल्यावर काय होईल मन निर्मळ होईल कारण जीवाचं नाव जगाचं नाव घेतल्यावर मन खराब होत गठ्ठळ होत आणि देवाचं नाव घातल्यावर निर्मळ होत आणि निर्मळ झाल्यावर तुम्हाला कळत असत की तुम्ही बी देवाचे काय तुम्ही देवे कसा निश्चय होतो तस तुम्हाला लक्षात येतो की समयी सोन्याचे असते तरी परंतु उजेड मात्र अग्नीचा आहे काय समय कोणाची सोन्याची आणि उजेड अग्नीचा उद्बत्ती कोणामुळे द्यायला अग्नीमुळे का काही मुलं द्यायला कोणामुळे अग्नीमुळे मग तुमच्या देव आहे का नाही आहे तुमच्या देव आहे कारण तुमच्या देव नसतात तर तुम्हाला का लागत नसतं मग तुम्हाला कळत काय मग तुम्हाला कळत मग तुमच्या देव नाही का आहे आणि कोणा देव नाही अरे तुम्हाला कळत हे कळत का तुम्हाला गद्याला कळत पण त्याला देवाला कळत देव मी असं वाटत का त्याला आणि तुम्हाला कळत हे तुम्हाला कळत मनुष्य देहातल्या जीवाला कळत असतो मग पायाला आपल्याला पाय कळतो मग आपण वेगळे पाय पाय हाडा मासात आहे आणि ज्ञान म्हणजे पायाचं ज्ञान जे आहे ते मनाचं आहे आणि मनाचं ज्ञान आपलं मनात ज्ञान कोणाचं आहे म्हणजे हे आपण नाही हे काटाळ आहे आपण आहे का काटाळ कळालं मनामुळं कळालं आणि मला कळालं आणि कातड बी नाही मन बी नाही हवा बी नाही खरं आहे का नाही कातड आहे का नाही मग हवा आहे का नाही वारा वारा मध्ये पाजायला निघून मग आला वारा गेला वारा ते काय आपला सापाच व्हायचा इतकं मोठं वारा अरे वारा हे मुद्द हे तर जिद्द वाटताय ना वारा नसल्यावर हे जिद्द वाटतात का कुठं जरी असलं तरी याच्यात ते असतं ना लग्न मंडपात वारा नसला तर नवरदेव मरण कराय तुम्ही नव्हते का नवरदेव जेव्हा धर्म कामून मोठे वारा वारा आहे
मग वारा चालून द्या कोण आहे? देव. हा वारा आपोआप चालत नाही, देवच आहे. वाऱ्याला कळत का? आणि तो वाऱ्याला वारा आहे पण माझ्यामुळेच आहे आणि मी मात्र कोणामुळेच नाही. मी माझ्यामुळं आहे पण बाकीच्यामुळं मी आहे का? बाकीच्यामुळं मी का? बाकीचे माझ्यामुळे. मी कोणामुळे? मी माझ्यामुळेच आहे. जसं हे उजेड आहे, हे उजेडाने उजेड दिसायला. आता ते भीतर दिसायले कशात दिसायले? उजेडात दिसायला. उजेडानं उजेड कशात दिसायला? उजेड उजेडानं दिसायला. भीतर मग भीतर भितरामुळं दिसायला. ते उजेडामुळं दिसाय आणि कोणाला दिसायले? तुला दिसायला. म्हणून अशा रीतीने तुझ्या मनात अशा रीतीने म्हणजे सगळं जग कशामुळं दिसाय? जागता जगदेव जग जेव वाटत आणि झोपले तुम्ही की मी माणूस काय कोणा ठोका? जागले की जग देव वाटत. जग वाटत पण देव वाटत. जागता जगदेव मग असा भाव मी ठेवा. महाराज आपल्याला सांगते की असं भाव म्हणजे भक्ती ठेवा. बर का? तुम्ही भक्ती ठेवा पण जागून भक्ती ठेवा. जाग व्हा की हे दिसायला याच्यामुळे नाही माझ्यामुळे दिसायला. तसं झाडाचे पान हालायला वाऱ्यामुळे. झाडाचे पान उगच हालायचे का? कोण हलवायला त्याला? मग वारा आहे का नाही तिथे? आणि झाडाच्या पानाला वारा हलवायला बरोबर का? ते पान आपोआप हालायचे. कोण हलवायला? वारा. आणि वारा ढाकला दिसणाऱ्याला दिसणार न दिसणार ढाकलाय का? आता हे सगळे दिसणारे मळे तर याच्यात न दिसणार ढाकलाय लागलो. म्हणून हे सडना हे का मग सडना न दिसणार ढकलायले. न दिसणार ढाकलाय ढाकले आणि न दिसणार ढाकलाय ढाकलं हे कळायला कोणता? असं तुम्ही न दिसणारे तुम्हाला तुम्ही कळायला अशा मी तो वासुदेव
आणि मी वासुदेव आहे. मी जाणारो याला त्याच्या सगळ्या जगाला, सगळं देव जगाला जाणारो कमी जगाला जाणारो. मी जगाला पण मी दिसत नाही. मी आता नाही का इथं नाही, आता येतंय पण दिसत नाही. मी कधी आता आहे पण ह्यो आहे का? मी नाही, ह्यो आहे ना खोटा. हे काय खोटा? हे मी आहे म्हणतो म्हणून आहे, नाही तर हे नाही. जसं तुम्ही सावलीला नाही म्हणता, काय म्हणता? तुम्ही शरीराला आहे म्हणाची, तुम्हाला सवय झाली, पण सावलीला नाही म्हणतो. सावलीला तुम्ही पाहता आणि शरीराला तुम्ही पाहता आणि बायकोला बी तुम्ही पाहता की खरी वाईट आणि सावली खोटी वाईट. म्हणून शरीर खरे सगळे, पण ते त्यांची जी सावली आहे ती मी पाळू, शरीराला मी पाळू आहे का? आणि सावलीला कोण पाहिजे? मग सावली कशा? सावली माझ्यामुळेच आहे आणि शरीर बी माझ्यामुळेच. दोन्ही बी माझ्या वाचून नाही. आणि मी मात्र स्वतः माझ्यानच मी आहे. तस तुम्हाला वाटत की तुम्ही खरे, मग हे दिसणार खरं नाही. दिसणार खरं मला वाटतं मसनात कमी चालते. आता जरी शहाणपणा करायचे, दाढ्या करायचं, फ्रेश व्हायचं, याला जाळून हे काय खरं? उगाच जाऊन फोटो काय काढायचे, काय नखरे काय करायचे, काय दाखवायचं, मग काय करताय? म्हणून हे चांगलं कशामुळं वाटणार? मी याला खरं मान, ते खरं नाही, ते खरंय काय? मी हे खरं नाही, हे खरंय. हे खरं नाही, हे खरं आहे. हे खरं नाही, हे खरंय. हे खोट आहे, हे खरंय. असं माणसाला शिकावं लागतं. साधू संत शिकवते, साधू संत नेहमी शिकवते. त्याचा धंदा धंदा नाही त्याच्या येथला आम्हाला घ्यावं. म्हणजे साधू संतानं अवतार काढले. आम्हाला मत्स्य कुर्मादी चुकर आम्हाला अवतार. मत्स्य अवतार देवाना द्याचा. मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, पांडुरंग अवतार, हे सगळे देवाना अवतार धरले का? कोणा करता? आमच्या येड्या वाघाला. आणि महाबाप का म्हणून जन्माला तो माझ्या बायकोचे बरोबर खेळायला. मग माझा बाप कमून जन्माला आणि त्याने कमून अवतार धरला. देवाने अवतार धरला यात आमच्या करता आम्हाला नीट वाटला राव म्हणून त्याचा रस्ता खरा रस्ता लागाव म्हणून देवानं आणि माय बापानं कमून जन्माला. आणि कमून जन्म झाला. मी आधी आपलं ठिकाण म्हणून याच्या कथा साधू संतानं देवानं अवतार केला. म्हणून आपला तो एक देव करुणी
बनवायचं नाही. जीवाला जगामुळं सुख होत नाही. जीवाला जीवामुळं सुख होत नाही. जीवाला फक्त देवामुळं सुख होत. आणि देवाची एक समज नाही. देवाला काही काही मागून सुख होत नसत. मग देवाला मग देवच मागितला पाहिजे. मग एकच आहे. एक हरी आत्मा जीव जीव तर देवाच्या नादी लागला तर देवच होणार. देव होई जेथे देवाचे संगती. देव होई जेथे देवाचे देवाच्या नादी लागा कोणी मनुष्याने. आणि इथं जे शरीरातले जीव आहे त्यांना कळत नाही की चांगलं काय वाईट काय. कोणाला मनुष्य देह सुद्धा आहाराशिवाय मनुष्याला खात जाऊ. पण कोणा करता देवा करता खात जाऊ. आता इथं लोक महाराजानं फराळ केला. मग कशाला बोलावं. फराळ करायला बोलावलं. नुसतं फराळ करायला का. मग देवाचं नाव घ्या. मग घेत काय झालं का तुझे. म्हणून सगळ्यांनी विठ्ठला Mara
I'm